नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळचे 11 वाजलेले आहेत. आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात दोन मोठ्या बातम्यांना करणार आहोत. त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे शरद पवारांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार मातोश्रीवर गेल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. तर महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. ठाकरे पवार भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यामुळे राज्यात राजकारण चांगलंच तापलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज दुपारी 4 वाजता एक पत्रकार परिषद घेत आहेत. पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत आणि राज्यातल्या राजकीय घडामोडींवर आता देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर बुलेटिनमध्ये सर्वप्रथम आपण बातमी पाहणार आहोत ती म्हणजे अर्थातच सध्या राज्यात कालपासून चर्चा सुरू झालेली आहे ती मातोश्रीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची झालेल्या भेटीविषयी. याच विषयी खासदार संजय राऊतांनी ट्विटरवरून विरोधकांवर हल्लाबोल केलाय. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा संजय राऊतांनी विरोधकांना दिलाय. तसंच ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे अशी खोचक टीका संजय राऊतांनी आपल्या ट्विटमधनं केली आहे. विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावं असा सल्ला सुद्धा संजय राऊतांनी दिलेला आहे. तर संजय राऊतांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. कोरोनावर लस ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. त्याचबरोबर विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावं हेच बरे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील बूमरँग असं ट्विट संजय राऊतांनी केलेलं आहे. पुढे जय महाराष्ट्र असं त्यांनी लिहिलेलं आहे. खासदार संजय राऊतांनी विरोधकांना आपल्या ट्विटमधून टोला लगावलेला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी हे ट्विट केलेलं आहे. तर एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट हे दिवसागणिक वाढताना दिसते आणि दुसरीकडे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग येत चाललाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार थेट मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. या बैठकीला शिवसेना नेते संजय राऊत देखील हजर होते. तर महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या काळातही पवार कधीच मातोश्रीची पायरी चढले नव्हते. त्यावेळेस बहुतेक बैठका ज्या होत्या त्या सिल्वर ओकला झालेल्या होत्या आणि शरद पवारांच्या निवासस्थानी या बैठका होत होत्या. मात्र आता थेट पवारांनी मातोश्री गाठल्यानं तर्कवितर्कांना मोठं उधाण आलंय. यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यातल्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या ज्या परीक्षा आहेत त्या रद्द करण्याच्या मागणीला राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवलाय. उदय सामंत यांचं समर्थन असून राज्यपालांना पत्र लिहून ही मागणी त्यांनी केलेली आहे. तर राज्यातल्या पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत नेमका काय निर्णय घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. या संदर्भात राज्यपालांशी काल उदय सामंत यांनी फोनवरून चर्चा देखील केलेली होती आणि त्यानंतर आता या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीला राज ठाकरे यांनी देखील पाठिंबा दर्शवलेला आहे. राज ठाकरे यांचं देखील समर्थन आहे आणि उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या पाठिंब्याला समर्थन दर्शवलेलं असून राज्यपालांना या परीक्षा रद्द करण्याबाबत पत्र लिहून मागणी केलेली आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. थेट आपण अजितकडे जाणार आहोत. अजित, काय नेमकी माहिती मिळतेय? राज्यपालांना पत्र लिहून परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याचं कळतंय. राज ठाकरे यांनी राज्यपालांना एक पत्र लिहिलेलं आहे. कारण का जे शैक्षणिक वर्ष असतं किंवा संपूर्ण शैक्षणिक जो विषय असतो हा अंतिम निर्णय राज्यपालांचा असतो. यामुळे ह्या आताची जी परिस्थिती आहे हा संपूर्णपणे आपत्ती जो संपूर्ण भाग आता आहे किंवा आता जी परिस्थिती सुरू आहे यानुसार अंतिम परीक्षा घेणं हे जिक्रीचं राहील. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं भविष्य जे आहे ते टाळणीला लागलेलं आहे. ही गोष्ट माहीत असली तरी
विद्यार्थ्यांचा जीव कुठे धोक्यात जाऊ नये याकरता राज ठाकरे यांनी मागणी केलेली आहे. आपल्याला माहिती असेल की याच अंतिम परीक्षावरून राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये नाराजी नाट्य सुरू झालं होतं. उदय सामंत यांनी ह्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात काही पत्रव्यवहार राज्यपालांना केला होता, काही निर्णय घेतले होते. त्याच्यावरती राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली होती, मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं होतं आणि त्यानंतर आता विरोधी पक्षामधले जे पक्षप्रमुख आहेत त्यांनी राज्यपालांना एक पत्र पाठवलेलं आहे. या पत्रानुसार अंतिम परीक्षा ज्या आहेत त्या रद्द कराव्यात आणि एक विशेष अकॅडमिक इयर घोषित करून ह्या अंतिम वर्षाच्या आधीच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्यानुसार रिझल्ट जाहीर करावा किंवा नंतर परीक्षा घ्याव्यात, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती राज ठाकरेंनी केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं जे अंतिम वर्ष आहे, विविध शाखातील अंतिम वर्षाच्या परीक्षा ज्या आहेत त्या मार्च एप्रिलमध्ये होतात, पण आता या ठिकाणी जी आपत्ती परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये या परीक्षा होणं खरंच खूप जिगरीचं आहे. यामुळे या परीक्षा रद्द करून एक विशेष अधिकार पास करून या विद्यार्थ्यांना एक अकॅडमिक इयर स्टुडंट म्हणून काहीतरी सर्टिफिकेट द्यावं किंवा या परीक्षा कशा घेण्यात याव्यात, नंतर घेण्यात याव्यात, या संपूर्ण परिस्थितीवरती मात मिळवल्यावरती अशा पद्धतीचं पत्र राज ठाकरेंनी लिहिलेलं आहे. त्यामुळे नेमकं आता राज्यपाल या संपूर्ण गोष्टीवरती काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल. अगदी बरोबर. आणि या सगळ्या घडामोडींवर अजित लक्ष ठेवून राहणार आहोत. तुर्तास संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता अंतिम वर्षाच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ज्या आहेत त्या रद्द करण्याची मागणी आता राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील केलेली आहे आणि या मागणीला उदय सामंत यांनी समर्थन देखील दर्शवलेलं आहे आणि त्या संदर्भातलं पत्र त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लिहिलेलं आहे. त्यावर आता राज्यपालांचा नेमका काय निर्णय येतोय याकडे सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राज्यामधल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदवीच्या ज्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आहेत त्या आता रद्द करण्यात येणार आहेत की पुढे ढकलल्या जातील, यावर नेमका आता काय तोडगा निघतोय हे आपल्याला राज्यपालांच्या निर्णयानंतरच कळणार आहे. मात्र या संदर्भात उदय सामंत यांनी राज्यपालांना पत्र लिहून त्याची मागणी केलेली आहे. खरं तर या पदवी परीक्षा संदर्भातल्या निर्णयावरनं गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चा झालेली होती आणि त्यावरून भगतसिंग कोश्यारी नाराज देखील झालेले होते. त्यांचे नाराजीचे सूर जे आहेत ते आपल्याला उमटताना दिसलेले होते. मात्र काल उदय सामंत यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी सांगितलं की माझी चर्चा झालेली आहे या संपूर्ण विषयावर राज्यपालांशी आणि त्यांची नाराजी देखील दूर झालेली आहे. त्यामुळे आता नेमका काय निर्णय घेतला जातोय हे आपल्याला पाहायचं. त्याचबरोबर राज्यामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी सुरू आहेत या राजकीय परिस्थितीवर संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसार माध्यमांशी बातचीत केली. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूयात. बदल करून दिल्याचं माझ्याकडे माहिती नाही. महाराष्ट्राचं सरकार हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 170चं बहुमत असलेलं सरकार आहे आणि हे सरकार बनवताना शरद पवारांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून माननीय उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतील ते पक्क केल्यावर उद्धव ठाकरे साहेबांनी शपथ घेतलेली आहे. राज्यपालांचं काम असतं शपथ देणं, ज्याच्यापाशी बहुमत आहे त्याला शपथ देणं हे राज्यपालांचं काम असतं. तर मीडियानं राज्यपालांच्या बाबतीमध्ये चुकीच्या बातम्या पसरवून राजभवनाची बदनामी करू नये. राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं आम्हाला अजिबात वाटत. ज्या कोणाला हे करण्याचा आनंद घेत असतील तर तो त्यांना आनंद घेऊ दे. कोरोनाचा काळ हा थोडा वेदनेचा काळ आहे. लोक क्वारंटाईन आहे, राजकारणसुद्धा क्वारंटाईन आहे. अशा वेळेला विरोधी पक्षाला वाटत असेल की आपला वेळ घालवण्यासाठी काही असे खेळ करत असेल तर त्यांनी काही लोक घरी बसून पुस्तकं वाचतात, संगीत ऐकतात, सिनेमे पाहतात. काही लोक अशा प्रकारचे खेळ करतात. त्यांना शुभेच्छा. एक लक्षात महाराष्ट्राचं सरकार, ठाकरे सरकार म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि इतर काही प्रमुख पक्ष यांच्या महाविकास आघाडीचं बनलेलं आहे. हे पूर्ण 5 वर्षाचा कालखंड पार पाडेल.
आणि आम्ही निवडणुकासुद्धा पुढल्या 5 वर्षांनी एकत्र असू. महाविकास आघाडीचं सरकार कायम राहील असं नुकतंच संजय राऊत म्हणालेले आहेत. संजय राऊत यांनी राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर सध्या सुरू असलेल्या या सगळ्या संदर्भांना घेऊन प्रतिक्रिया दिलेली आहे. तर महाविकास आघाडीचं सरकार राज्यात कायम राहील असं संजय राऊत म्हणालेले आहेत. भेटायला गेले आणि त्यानंतर या सगळ्या म्हणजे जवळपास 1.5 तास चर्चा झाली. सामनात असं म्हटलं आहे की गुप्त भेट होती. तर एवढं गोपनीय काय खलबते झाली मागच्या वेळी? गुप्त भेट यासाठी की तुम्हाला कळलीच नाही मीडियाला ना, म्हणून गुप्त. पूर्वी अशा बैठका तुम्हाला लगेच कळत असतं. तर आम्ही एक टेस्ट केस केली, बघूया मीडियाला कळतं का. तरी सरकारच्या बाबतीत असं होईल आणि की अचानक? माननीय मातोश्रीवरती माननीय शरद पवार साहेब आले. ह्यात तुम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. शरद पवार साहेब मातोश्रीवरती आले, मी स्वतः त्यांच्याबरोबर होतो. काही सरकारच्या काही भविष्यासंदर्भात करोनाच्या काही विषय आहेत, काय करता येईल काय नाही, या संदर्भात जर पवार साहेबांकडून आम्ही मार्गदर्शन घेतलं तर कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. हिंदुस्थानचे प्रधानमंत्री मोदीसुद्धा पवारांचं मार्गदर्शन घेतलं, हे आपल्याला माहिती आहे. या देशातले अनेक प्रमुख राजकीय नेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीसुद्धा शरद पवारांशी अनेक विषयांवर चर्चा करतात, हे सुद्धा आपल्याला माहिती. अशा वेळेला जे महाराष्ट्र राज्य जे बनवण्यात घडवण्यात पवारसाहेबांचं योगदान आहे, अशा पवारसाहेबांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. ज्या सरकारमध्ये त्यांचा सहभाग आहे, ते शिल्पकार आहेत त्या सरकार, त्याच्यामध्ये एवढा गदारोळ व्हायचं कारण मला दिसत नाही. महाविकास आघाडीला राष्ट्रपती राजवटीची भीती वाटते का? तशी काही चर्चा आहे नारायण का? राणे यांनी म्हटलं आहे- विरोधक तशा प्रकारची तयारी करतायत का? राणेंनी तर थेट म्हटलंय की राष्ट्रपती राजवटीची मागणी. विरोधकांच्या तयारीविषयी माझ्याकडे माहिती नाही. विरोधकांनी खरं म्हणजे करोनाशी लढण्यासंदर्भात तयारी केली पाहिजे. सगळे राजकीय मतभेद विसरून एकमेकांशी, हे राज्य आपल्या सगळ्यांचं आहे. राज्य संकटात असताना केंद्र असेल किंवा प्रत्येक राज्य असेल, सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या संकटाशी लढणं गरजेचं आहे. इतर राज्यामध्ये मला त्या भागातले विरोधक ही भूमिका घेताना दिसतात. महाराष्ट्रातसुद्धा अशा प्रकारची भूमिका विरोधी पक्षांनी घ्यायला हरकत नाही. ते राज्याच्या आणि जनतेच्या हिताचे. तर आपण पाहिलं राज्यामध्ये कोरोनाचं संकट असताना राजकीय चर्चांना सुद्धा उधाण येते. शरद पवार हे या सरकारचे शिल्पकार असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे. या सगळ्या घडामोडींविषयी अपडेट्स आपण पाहणार आहोत. मात्र बुलेटिनमध्ये आता छोटासा ब्रेक घेऊन लगेच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे पुणे जिल्ह्यातली. पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे नवीन 459 रुग्ण आढळलेत आणि त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 6153 वर गेली आहे. काल दिवसभरामध्ये पुणे शहरात रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद झालेली असून गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 399 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर एकीकडे पुण्यात 97% पत्रे बांबू ठोकून बंद केलेले गल्लीबोळ रस्ते खुले करण्यात आले आहेत. मात्र अजूनही अचानक रस्ते बंद केले जात आहेत. प्रशासनानं तंबी देत हे रस्ते बंद केले जात आहेत आणि त्यामुळे स्थानिक रहिवासी, बाहेरून ये जा करणारी लोक यांचे हाल होत आहेत. लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरून निलाम टॉकीजकडे जाणारा रस्ता अचानक बंद करण्यात आला आणि ज्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे मोठे हाल झालेत. तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहतानं. महाराष्ट्रामधून श्रमिक रेल्वेनी उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या मजुरांचा ओघ जो आहे तो सुरूच आहे. परंतु यावरून आता राजकारणी सुरू झालेलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोप केलेला आहे महाराष्ट्रावरती की त्यांच्या मजुरांना इथं नीट व्यवस्थित मिळत नाहीत गोष्टी, त्यांच्याबरोबर वागणूक नीट होत नाही आहे आणि इथून पुढं जर महाराष्ट्रामध्ये यायचं असेल उत्तर प्रदेशच्या मजुरांना तर परवानगी
लागेल का तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल ह्याच्यावरती प्रतिक्रिया देखील आलेली आहे. पण आपण ज्यांच्यावरून हे सगळं राजकारण चाललं आहे त्या मजुरांशी बोलूयात. आत्ता इथं पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर मजूर आहेत. श्रमिक रेल्वेनी ते सगळे उत्तर प्रदेशला गोरखपूरला जाणार आहेत. अजून ट्रेनला उशीर आहे. आपण त्याच्याशी बोलूयात. आप सब लोग उत्तर प्रदेश से हैं और गोरखपुर जा रहे हैं आप. हाँ? यहाँ पे आप कितने साल से काम कर रहे थे, क्या काम कर रहे थे? 1 साल से काम कर रहे हैं ना, कंपनी में काम करते थे और कंपनी बंद हो यहाँ गया। पे कैसा लगा आपको महाराष्ट्र में अभी साल भर से? तो ठीक लगा, रोजगार वगैरह कुछ मिला, पैसा वैसा? हाँ, सब मिला, हमें अच्छे से खाना पीना सब मिला, पर कंपनी बंद होने के कारण हम गांव जा रहे हैं। गाँव जा रहे हैं, लेकिन तकलीफ वैसी यहाँ पे नहीं हुई, तकलीफ नहीं, लेकिन अभी हो रही है, मतलब अभी बंद हो गया काम? हाँ अभी काम बंद हो गया है। तो अभी आप जा रहे हो तो वापस आना चाहोगे या क्या? अब जाने के बाद गांव पे अपना अगर काम मिलेगा अपना तो करेंगे, नहीं तो आना चाहेंगे तो परमिशन लेकर आएंगे। वापस आना चाहोगे? उत्तर प्रदेश में स्थिति अच्छी है, महाराष्ट्र में अच्छी है, रोजगार की स्थिति? अब जाने के बाद जैसा होगा करेंगे हाँ? सर। स्थिति कहाँ पे अच्छी है? पहले तो धंधा चला था, यहीं पे अच्छा था. हाँ? पहले धंधा में काम कर रहे थे, हाँ. ते तो बराबर था, अच्छा था. यहाँ अच्छा 2 रुपये मिला था. जर बघितलं तर बहुतांश म्हणजे आता इथं जेवढे मजूर आहेत ते सांगतायत की महाराष्ट्रामध्ये आत्ता कोरोनामुळं त्यांची स्थिती वाईट आहे, त्यांना गावी जायचं आहे. परंतु जोपर्यंत ते इथं राहत आहेत तोपर्यंत तरी त्यांना इथं बऱ्यापैकी रोजगार मिळत होता, काम मिळत होतं, पैसे मिळत होते. उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्र बरा असंही बऱ्याच जणांचं म्हणणं पडलं. काही जणांना असं वाटतंय की आता उत्तर प्रदेशची स्थिती जी आहे ती सुधारते आणि कदाचित आम्हाला तिकडंच रोजगार मिळेल किंवा आम्ही तिकडंच शेतीवाडी वगैरे करू. त्यामुळं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. राजकारण्यांनी जरूर आरोप प्रत्यारोप राजकारण करावं, परंतु ज्यांच्यावरनं करताय त्यांना काय वाटतंय हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे या प्रतिक्रियासुद्धा पुरेशा बोलके आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यानंतर बातमी ती म्हणजे महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक जुहू युनिट इथं कर्तव्यावर असलेल्या पोलीस नायिकांचा त्यांचा काल वाढदिवस होता, पण ते सध्या कोविड बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर रात्री अचानक सैराट या जगप्रसिद्ध चित्रपटातील गाणं झिंगाट हे वाजू लागल्यानं ते त्या ठिकाणी गेलेले असताना ज्या गुरुनानक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्या हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर्स, नर्स तिथल्या झिंगाट या गाण्यावर थिरकत होते. पण हे सगळं का सुरू आहे याचं पोलीस नाईक यांना काहीच कल्पना नव्हती. अचानक एक नर्स त्यांच्याकडे केक घेऊन आली आणि सगळेजण पोलीस नाईक यांचं नाव घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ लागले. हे पाहताच पोलीस नाईक यांना गहिवरून आले. खरं तर हे असे काही क्षण असतात ज्यामुळे ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्या रुग्णांना एक थोडासा दिलासा मिळतो आणि अर्थात 24 तास जी सेवा करतात त्या रुग्णांची, आपलं कर्तव्य बजावतात त्यांच्यासाठी सुद्धा एक थोडासा विरंगुळा आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. अमेरिकेमध्ये 24 तासात 20,634 रुग्णांची भर पडली आहे आणि त्यामुळे संक्रमितांचा आकडा जो आहे तो आता 16,53,904 वर जाऊन पोहोचलाय आणि मृतांची संख्या 97,948 वर गेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दररोज होणारी रुग्णसंख्येतली वाढ काहीशी कमी झाल्याची माहिती जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीकडून देण्यात आली आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेनं एक महत्त्वाचा इशारा दिलाय. चीन, युरोप आणि अमेरिकेमधील रुग्णसंख्या कमी होत असली तरी जगभरातले वैज्ञानिक कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका व्यक्त करत आहेत आणि त्यामुळे काही देशांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. तर काही देशांमध्ये कोरोनाचं संक्रमण कमी होत असलं तरी देखील मध्य आणि दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आशिया, आफ्रिकेमध्ये प्रमाण वाढतंय. तर सध्या जग हे कोरोनाच्या पहिल्या लाटेत असून कोणत्याही क्षणी संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन संचालक डॉक्टर माईक रायन यांनी व्यक्त केलंय.
तर जगभरात सध्या लस संशोधनाचे एकूण 100 प्रकल्प सुरू आहेत. भारतामध्ये ICMR आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड मिळून कोरोनाला रोखणारी लस विकसित करतायत. कोरोना व्हायरसमधून बाजूला करण्यात आलेल्या स्ट्रेन ICMRच्या पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅबमध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या. या स्ट्रेन भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडकडे हस्तांतरित करण्यात आल्या. तर कोरोना व्हायरस विरोधामध्ये लस विकसित झाल्यानंतर सर्वप्रथम प्राण्यांवर चाचणी केली जाईल आणि त्यानंतर मानवी चाचण्या सुरू होतील. लस कितपत सुरक्षित आहे आणि प्रभावी आहे ते चाचण्यांमधून सिद्ध होईल. या सर्व प्रक्रियेला किमान 1 वर्ष तरी लागेल. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींनंतर या बुलेटिनमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही www.news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला नक्की लॉग इन करा. तसंच फेसबुक पेज आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा आणि पाहत राहा News 18 लोकमत.